तर समान गुणोत्तरांवरील क्रिया. समानतेच्या गुणधर्मांचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरांवर काही क्रिया करता येतात. जर ए, बी, सी, डी या धन संख्या असतील तर पहिला गुणधर्म व्यस्त क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर बी छेद ए बरोबर डी छेद सी. 2. एकांतर क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर ए छेद सी बरोबर बी छेद डी. योग क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी. वियोग क्रिया. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी. योग वियोग क्रिया. ए छेद बी बरोबर सी छेद डी तर ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी. प्रश्न आहे, जर ए छेद बी बरोबर 7/3 तर पुढील राशींच्या किमती काढा. ए छेद बी बरोबर 7/3 दिले आहे, म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 7 वर्ग छेद 3 वर्ग, म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 49/9 दोन्ही बाजूचा वर्ग केला. म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग गुणिले 2/3 बरोबर 49/9 गुणिले 2/3 दोन्ही बाजूंना 2/3 न गुणलं, म्हणून 2a वर्ग छेद 3b वर्ग बरोबर 98/27. म्हणून 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेद 2a वर्ग वजा 3b वर्ग बरोबर 98 अधिक 27 छेद 98 वजा 27. योग वियोग क्रिया. म्हणून 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेद 2a वर्ग वजा 3b वर्ग बरोबर 125/71. पुढची राशी आहे ए घन वजा बी घन छेद बी घन. ए छेद बी बरोबर 7/3 दिले आहे, दोन्ही बाजूंचा घन करू, म्हणून ए घन छेद बी घन बरोबर 7 घन छेद 3 घन दोन्ही बाजूंचा घन केला, म्हणून ए घन छेद बी घन बरोबर 343/27. या ठिकाणी अंशामध्ये आहे वजाबाकी आणि छेदामध्ये दुसरं पद, म्हणजेच वियोग क्रिया वापरायला पाहिजे. म्हणून ए घन वजा बी घन छेद बी घन बरोबर 343 वजा 27 छेद 27 वियोग क्रियेनी, म्हणून ए घन वजा बी घन छेद बी घन बरोबर 316/27. पुढचा प्रश्न आहे, जर 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेद 15a वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47/7 तर पुढील गुणोत्तराची किंमत काढा. 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेद 15a वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47/7 दिले आहे. आपल्याला a छेद b ची किंमत काढायची आहे, म्हणून पहिल्यांदा याच्यातले वर्ग कमी करूया. म्हणून योग वियोग क्रियेनी 15a वर्ग अधिक 4b वर्ग अधिक 15a वर्ग वजा 4b वर्ग छेद 15a वर्ग अधिक 4b वर्ग वजा 15a वर्ग अधिक 4b वर्ग बरोबर 47/7 छेद 47 वजा 7. म्हणून 30a वर्ग छेद 8b वर्ग बरोबर 54/40. म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 54/40 गुणिले 8/30. म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 9/25. दोन्ही बाजूंची धन वर्गमूळ काढू, म्हणून ए छेद बी बरोबर 3/5. पुढचा प्रश्न आहे, पुढील समीकरण सोडवा. 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 छेद 5x वर्ग वजा 25x अधिक 12 बरोबर 2x अधिक 3 छेद x वजा 5. 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 छेद 5x वर्ग वजा 25x अधिक 12
बरोबर 5x कंसामध्ये 2x अधिक 3 छेद 5x कंसामध्ये x वजा 5 कारण a छेद b बरोबर 1a छेद bk. या ठिकाणी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदासारखी याची किंमत करायची आहे म्हणून दुसऱ्या गुणोत्तराला वर आणि खाली 5x न गुणूया. म्हणजेच a छेद b बरोबर 1a छेद bk हा नियम वापरू. म्हणून 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 छेद 5x वर्ग वजा 25x अधिक 12 बरोबर 10x वर्ग अधिक 15x छेद 5x वर्ग वजा 25x. म्हणून 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 छेद 10x वर्ग अधिक 15x बरोबर 5x वर्ग वजा 25x अधिक 12 छेद 5x वर्ग वजा 25x एकांतर क्रियेने. म्हणून 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 वजा 10x वर्ग वजा 15x छेद 10x वर्ग अधिक 15x बरोबर 5x वर्ग वजा 25x अधिक 12 वजा कंसात 5x वर्ग वजा 25x छेद 5x वर्ग वजा 25x वियोग क्रियेने. म्हणून 63 छेद 10x वर्ग अधिक 15x बरोबर 12 छेद 5x वर्ग वजा 25x. म्हणून 63 छेद 5x कंसात 2x अधिक 3 बरोबर 12 छेद 5x कंसात x वजा 5. म्हणून व्यस्त क्रियेने 5x कंसात 2x अधिक 3 छेद 63 बरोबर 5x कंसात x वजा 5 छेद 12. हे समीकरण x बरोबर 0 या किमतीसाठी सत्य आहे. म्हणून x बरोबर 0 ही एक उकल आहे. पण जर x हे शून्येतर असेल तर 2x अधिक 3 छेद 63 बरोबर x वजा 5 छेद 12. म्हणून 12 गुणिले 2x अधिक 3 बरोबर 63 गुणिले x वजा 5 म्हणून 4 गुणिले 2x अधिक 3 बरोबर 21 गुणिले x वजा 5 दोन्ही बाजूला 3 न भागलं. म्हणून 8x अधिक 12 बरोबर 21x वजा 105 म्हणून 12 अधिक 105 बरोबर 21x वजा 8x म्हणून 117 बरोबर 13x म्हणून x बरोबर 117 छेद 13 म्हणून x बरोबर 9. म्हणून समीकरणाच्या उकली x बरोबर 0 किंवा x बरोबर 9. यानंतर समान गुणोत्तरांचा सिद्धांत. जर a छेद b बरोबर c छेद d तर a छेद b बरोबर a अधिक c छेद b अधिक d बरोबर c अधिक d याला म्हणायचं समान गुणोत्तरांचा सिद्धांत. प्रश्न आहे 5m वजा n बरोबर 3m अधिक 4n तर पुढील राशींच्या किमती काढा. m वर्ग अधिक n वर्ग छेद m वर्ग वजा n वर्ग. पद्धत 5m वजा n बरोबर 3m अधिक 4n म्हणून 5m वजा 3m बरोबर 4n अधिक n म्हणून 2m बरोबर 5n म्हणून m छेद n बरोबर 5 छेद 2 एकांतर क्रियेने. म्हणून m वर्ग छेद n वर्ग बरोबर 5 वर्ग छेद 2 वर्ग दोन्ही बाजूंचा वर्ग केला म्हणून m वर्ग छेद n वर्ग बरोबर 25 छेद 4. आता योग वियोग क्रियेने m वर्ग अधिक n वर्ग छेद m वर्ग वजा n वर्ग बरोबर 25 अधिक 4 छेद 25 वजा 4 म्हणून m वर्ग अधिक n वर्ग छेद m वर्ग वजा n वर्ग बरोबर 29 छेद 21. पुढचा प्रश्न. जर x छेद 3x वजा y वजा z बरोबर y छेद 3y वजा z वजा x बरोबर z छेद 3z वजा x वजा y आणि x अधिक y अधिक z इज नॉट इक्वल टू 0 तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत 1 आहे असं दाखवा. सिद्धता. x छेद
3x वजा y वजा z बरोबर y छेद 3y वजा z वजा x बरोबर z छेद 3z वजा x वजा y. समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणोत्तर बरोबर x अधिक y अधिक z छेद 3x वजा y वजा z अधिक 3y वजा z वजा x अधिक 3z वजा x वजा y बरोबर x अधिक y अधिक z छेद 3x वजा 2x अधिक 3y वजा 2y अधिक 3z वजा 2z बरोबर x अधिक y अधिक z छेद x अधिक y अधिक z बरोबर 1. कारण x अधिक y अधिक z इज नॉट इक्वल टू 0. यानंतर परंपरित प्रमाण. जेव्हा a छेद b बरोबर b छेद c तेव्हा a b c या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं म्हणतात. म्हणून ac बरोबर b वर्ग असेल तर a b c परंपरित प्रमाणात असतात. जेव्हा a b c परंपरित प्रमाणात असतात तेव्हा b ला a आणि c चा भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद म्हणतात. प्रश्न आहे 23 वजा x व 19 वजा x यांचे 28 वजा x हे मध्यम प्रमाणपद आहे तर x ची किंमत काढा. 28 वजा x हे 23 वजा x व 19 वजा x यांचे मध्यम प्रमाणपद आहे. म्हणून 28 वजा x चा वर्ग बरोबर 23 वजा x गुणिले 19 वजा x. म्हणून 784 वजा 56x अधिक x वर्ग बरोबर 23 गुणिले कंसात 19 वजा x वजा x गुणिले 19 वजा x. म्हणून x वर्ग वजा 56x अधिक 784 बरोबर 437 वजा 23x वजा 19x अधिक x वर्ग. म्हणून x वर्ग वजा 56x अधिक 784 बरोबर x वर्ग वजा 42x अधिक 437. दोन्हीकडचे x वर्ग गेले. म्हणून 784 वजा 437 बरोबर ऋण 42x अधिक 56x म्हणून 347 बरोबर 14x म्हणून x बरोबर 347 छेद 14 म्हणून x ची किंमत 347 छेद 14. यानंतर के पद्धती. गुणोत्तरातली के पद्धती ही समान गुणोत्तरांवरील म्हणजेच प्रमाणावरील काही प्रश्न सोडवण्याची सोपी रीत आहे. यामध्ये समान गुणोत्तरांपैकी प्रत्येकाची किंमत के मानतात. प्रश्न आहे जर a छेद b बरोबर b छेद c आणि a b c हे शून्यापेक्षा मोठे आहेत तर सिद्ध करा की a अधिक b अधिक c गुणिले b वजा c बरोबर ab वजा c वर्ग. सिद्धता. समजा a छेद b बरोबर b छेद c बरोबर k. म्हणून a बरोबर bk आणि b बरोबर ck. म्हणून a बरोबर ck गुणिले k म्हणून a बरोबर ck वर्ग. डावी बाजू बरोबर a अधिक b अधिक c गुणिले b वजा c बरोबर ck वर्ग अधिक ck अधिक c गुणिले ck वजा c. म्हणून c कंसामध्ये k वर्ग अधिक k अधिक 1 गुणिले c कंसामध्ये k वजा 1 म्हणून c वर्ग कंसामध्ये k वर्ग अधिक k अधिक 1 गुणिले k वजा 1 म्हणून c वर्ग कंसात k घन वजा 1. कारण विस्तारानुसार a घन वजा b घन बरोबर a वजा b कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. आता उजवी बाजू बरोबर ab वजा c वर्ग म्हणून ck वर्ग गुणिले ck वजा c वर्ग म्हणून c वर्ग k घन वजा c वर्ग म्हणून c वर्ग कंसामध्ये k घन वजा 1. आता 1 आणि 2 वरून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून a अधिक b अधिक c गुणिले b वजा c बरोबर ab वजा c वर्ग.